पुराय नमस्कार मित्रांनो, नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण अतिशय दिलासादायक आणि आनंददायी बातमी घेऊन आलो आहोत। विशेषतः त्या सर्व लाभार्थ्यांसाठी ज्यांनी बराच काळ संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा, राज्य निवृत्ती वेतन योजना आणि दिव्यांग सहाय्य योजना या योजनांच्या अंतर्गत अर्ज केलेला आहे आणि मानधनाची प्रतीक्षा करत आहेत। मित्रांनो, राज्य शासनाने अखेर या योजना अंतर्गत येणाऱ्या सर्व पात्र लाभार्थ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतलेला आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये त्याचं पूर्ण तपशील पाहणार आहोत। निधी किती मंजूर झाला, कोणाकोणाला फायदा मिळणार आहे आणि सर्व निधीचं वितरण कसं होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण प्रत्येक भागामध्ये उपयोगी माहिती आहे जी तुम्हाला थेट लाभ देऊ शकते। चला आता जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, राज्य सरकारने 11 नोव्हेंबर 2025 रोजी एक अधिकृत GR काढलेला आहे। या GR नुसार राज्यातील निराधार, वृद्ध, विधवा आणि दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एकूण 775 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हा निधी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा, राज्य निवृत्ती वेतन योजना आणि दिव्यांग सहाय्य योजना या तिन्ही योजनांसाठी वापरला जाणार आहे। पूर्वी बऱ्याचदा लाभार्थ्यांना वेळेवर मानधन मिळायला उशीर व्हायचा, काही वेळा निधी थांबत असे, पण आता शासनाने स्पष्ट सांगितलं आहे की या सर्व योजना नियमित मानधन योजनांमध्ये रूपांतरित करण्यात येत आहेत। म्हणजेच प्रत्येक पात्र लाभार्थ्याला ठरवलेली रक्कम 1500 रुपये किंवा 2500 रुपये दर महिन्याला वेळेवर मिळणार आहेत। राज्य शासनाने सांगितलं आहे की या योजनेखालील सर्व पात्र लाभार्थ्यांना निधी थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। हे वितरण पूर्णपणे DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने केलं जाणार आहे। आता आपण पाहणार आहोत जे लोक पात्र आहेत त्यांना किती मानधन मिळणार आहे। संजय गांधी निराधार योजना या योजनेखालील आर्थिकदृष्ट्या दुर्बल निराधार नागरिकांना 1500 रुपयांचं मानधन दिलं जाणार आहे। श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राज्यातील वृद्ध नागरिकांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपयांचं निवृत्ती वेतन दिलं जाणार आहे। विधवा महिला आणि निराधार महिला या महिलांना सुद्धा 1500 रुपयांचं मासिक मानधन दिलं जातं। दिव्यांग सहाय्य योजना या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना 2500 रुपयांचं मासिक मानधन मिळणार आहे। म्हणजेच मित्रांनो, या सर्व योजनांखाली पात्र असलेले प्रत्येक नागरिक, वृद्ध, महिला, दिव्यांग किंवा निराधार आता थेट या निधीचा लाभ घेणार आहेत। शासनाचा हेतू एकच आहे, कोणालाही अडचणीत राहून देऊ नये आणि त्यांना खरंच आधाराची गरज आहे त्यांना हा मानधन वेळेवर पोहोचवावा। आता या सर्व निधीचं वितरण DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या पद्धतीने केलं जात आहे। पूर्वी बऱ्याच वेळा लाभार्थ्यांना कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागत होत्या, अर्ज तपासणीमध्ये विलंब होत असे, पण आता शासनाने हे सर्व प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल केलेली आहे। प्रत्येक पात्र लाभार्थ्यांचं बँक खाते शासनाच्या DBT पोर्टलशी लिंक करण्यात आलेलं आहे, त्यामुळे निधी थेट त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, कोणत्याही मध्यस्थ्याविना, कोणत्याही अडथळाविना। राज्य शासनाने सांगितलं आहे की डिसेंबर 2024 पासून या वितरणाची प्रत्यक्ष सुरुवात झालेली असून आता नोव्हेंबर 2025 पासून निधीचा मोठा टप्पा जारी करण्यात आलेला आहे। त्यामुळे लाखो
लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये लवकरच त्यांचं मासिक मानधन जमा होणार आहे। मित्रांनो, जर तुमचं नाव या योजनेपैकी एखाद्या योजनेखाली असेल तर कृपया तुमचं बँक खाते तपासा। SMS, DBT, अलर्ट किंवा पासबुक एंट्री तपासून बघा, कारण पैसे केव्हाही तुमच्या बँकेमध्ये जमा होऊ शकतात। आता या 11 नोव्हेंबर 2025च्या GR बाबत सांगायचं झालं तर हा आदेश सामाजिक न्याय विभागाकडून काढण्यात आलेला आहे। या GR मध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की निवडणुकीचा कालावधी असला तरी हे वितरण नियमित अनुदानाचं असल्याने त्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही। म्हणजेच निवडणुकीच्या आचारसंहितेचा काहीही परिणाम या निधीवर होणार नाहीये, कारण निधी आधीच मंजूर झालेला आहे आणि तो थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे। याचबरोबर शासनाने बँकिंग प्रक्रियेसाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि इतर राष्ट्रीय बँकांच्या माध्यमातून निधी वर्ग करण्यास परवानगी दिलेली आहे। यासाठी सर्व लोकशाखांना आवश्यक ते निर्देश देण्यात आलेले आहेत। शासनाने असंही स्पष्ट केलेलं आहे की पुढील काळामध्ये या योजना अधिक पारदर्शक करण्यासाठी संपूर्ण प्रणाली ऑनलाईन केली जाणार आहे, जेणेकरून अर्ज तपासणी आणि निधी वर्ग सर्व काही एकाच क्लिकवरती होईल। तर मित्रांनो, ही होती निराधार श्रावणबाळ सेवा आणि दिव्यांग सहाय्य योजनाबाबतची एक मोठी आणि महत्त्वाची अपडेट। राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या 775 कोटी रुपयांचा निधी लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। जर तुम्ही या योजनांपैकी कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल तर तुमचे खाते एकदा नक्की तपासा आणि खात्री करा की DBT लिंक आहे की नाही। अशीच उपयोगी आणि माहितीपूर्ण अपडेट्स मी तुम्हाला देणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत देखील व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय, धन्यवाद।